बनवायलाही अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी. त्याचसाठी मी इथं 3 कप बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे, म्हणजे बासमती तांदूळ घेतला इथं. 2 ते 2.5 लिटर पाणी ठेवलं आहे. पाणी जरा जास्तच ठेवायचं आहे. आता काही खडे मसाले घालूया. तर 3 हिरव्या विलायच्या घातलेत, 3 तमालपत्र घातलेत, 1 ते 1.5 इंच दालचिनी तोडून घातली, 4 लवंगा घातलेत, 7 ते 8 मिऱ्या घालायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ जरा जास्त घालायचं, कारण ते तांदूळ शिजल्यावर आपण निथळून घेतो. तेल घातलं आहे थोडंसं आणि आता तांदूळ घालून घेऊया. फुल फ्लेमवर हे छान उकळून घ्यायचं आहे. हलवून घेतलं आहे. 80% आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. इथं मी आता कांदा तळायला आणि शिजवायला घेतला आहे. तर बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि बाकी कांद्याचे मी उभे काप केलेत. तर उभे कांद्याचे काप आपल्याला तळून घ्यायचे. तशा प्रकारे बिर्याणीला घेतो त्या प्रकारे ब्रिस्टा तळून घ्यायचा याचा. तर 2 मोठे कांदे घेतले इथे आणि 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत. इथं मी 8 ते 9 अंडी घेतलीत. अंडी उकडून साल काढून घेतलीत. आता याला फोकच्या साह्याने मी अशा प्रकारे टोचवून घेते. तुम्ही कट हवं असल्यास कट पण देऊ शकता, कारण हे आपण आता तेल घालून फ्राय करणार आहोत. तर ह्याला छानपैकी असे मसाले लागतील. तर इथं मी थोडं म्हणजे पाव चमचा मिरची पावडर घातली आहे, पाव चमचा हळद घातली आणि थोडंसं मीठ घालूया आणि हे व्यवस्थित टॉस करून घेतले, जेणेकरून सगळे मसाले लागतील. आता इथं 1 पळी तेल घातले आणि आता फुल फ्लेमवर मी ही अंडी व्यवस्थित एक 5 मिनटं परतून घेणारी, जेणेकरून ह्याला मीठ मिरची पावडर व्यवस्थित लागेल. आता इथं याच कढईत मी मसाला बनवणार आहे. त्यासाठी 2 पळ्या तेल घातलं आहे. 2 ते 3 पळ्या तेल घालायचं आहे आणि आता बारीक चिरलेला कांदा यात घालून आपण परतून घ्यायचा आहे. तर फुल फ्लेमवरच आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. इथं तांदूळसुद्धा आपला शिजत आला आहे. इथं मोठे 2 टोमॅटो घेतलेत. टोमॅटो चिरून धुवून घेतला आहे, जेणेकरून ह्याच्यातल्या बिया जातील. त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची. तांदूळ इथं झाला आहे. आपली टोमॅटोची पेस्टसुद्धा इथं झाली आहे. तांदूळ निथळून घेतला आहे. चाळणीत मी निथळून घेतलं आहे तांदूळ. इथं कांदाही छान आपला ब्राऊन रंगावर तळून झाला आहे. आता यात घालायची आपल्याला टोमॅटो प्युरी. ही पण फुल फ्लेमवर छान परतून घ्यायची. विशेष मसाले टाकायची काही गरज नाही. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. यात मी भरपूर कांदा घेतला आहे, तर वेगळं वाटण करण्याची काही गरज नाही भाजली. तर अशा प्रकारे इथं मी घट्ट दही घेतलं आहे. एक 100 ग्राम दही घेतलं आहे. दही छान फेटून घेतलं आहे. आता त्यात मसाले घालूया. तर पाव चमचा हळद घातली. इथं बिर्याणी मसाला घेतला आहे 1.5 चमचा. आता यात घालूया आपण मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, थोडंसं पाणी घालून हे मसाले मिक्स करून आता हे कढईत ओतून द्यायचे आहेत. तर इथं कांदा टोमॅटोची प्युरी छान परतली गेली आहे. आता हे मसाले मी यात ओतून घेतलेत. तर छानपैकी तेल सुटेस्तोवर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर फुल फ्लेमवर छान हलवत मी हे भाजून घेतले. आता यात घालायचं आहे आपल्याला 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरेपूड घातली, थोडीशी कोथिंबीर आणि तळलेला कांदा घातला आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात घालायचं आहे आपल्याला मीठ. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं पाणी घातले आणि मसाले छान शिजू द्यायचे, जेणेकरून आपल्या भातात व्यवस्थित मिक्स होतील असं. तर लो टू मिडियम फ्लेमवर मी हे 5 मिनटं छान परतून घेतलेत, मसाले शिजू दिलेत. आता यात घालूया अंडी. तर अंडी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. आता आपल्याला इथं लेअरिंग करायची आहे. तर त्यासाठी मोठी कढई घेतली मी पसरट अशी. त्यात हे मिक्सचर घातलं आहे मसाल्याचं, अंडा मसाल्याचं. क्वांटिटी तुमच्या ह्याच्याने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. थोडा भात घातला इथं चाळणीत निथळलेला, थोडा तळलेला कांदा,
कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातली आहेत. थोडंसं तूप घातलं आहे बघा, 1 चमचा. परत दुसरा लेअर द्यायचा आहे आपल्याला. तर अंडा मसाल्याचं मी इथं लेअर दिला आहे. परत थोडा भात घातला आहे. भात छान पसरवून घेतला आहे. आणि आता तिसरा लेअर पण देऊन झाला आहे. तर 3-3 अंड्यांचा मी इथं लेअर केला आहे मसाल्याबरोबर. आता यात कोथिंबीर पुदिन्याची पानं घालून घेतली आहेत. बारीक चिरलेला कोथिंबीर आणि पुदिना, तळलेला कांदा, थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. आणि वरून थोडासा गरम मसाला मी इथं घालून घेते. तर छान अतिशय झटपट आणि टेस्टी बिर्याणी होते. तर आता 5 मिनटासाठी मी झाकून ठेवते लो टू मिडियम फ्लेमवर. तर छान 5 ते 7 मिनटानंतर आपली बिर्याणी अतिशय मस्त अशी वाफेवर झाली आहे. अगदी झटपट आणि टेस्टी अंडा बिर्याणी खाण्यासाठी अगदी तयार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता. टेस्टलाही खूप छान लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.